नमस्कार. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये वैष्णवीज किचनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सोपी आणि सरळ झटपट अशी बनणारी बटाटा आणि सिमला मिरचीची भाजी. तर चला तर बघूया आपण बटाटा आणि सिमला मिरचीची झटपट होणारी अशी भाजी. चला तर मग सुरू करूया भाजीला. आपण इथे 2 सिमला मिरची आणि 1 छोटा बटाटा घेतलेला आहे. तो आपण चिरून घेऊया. इथे आपण चिरलेला आहे. तुम्ही हव्या तशा पद्धतीने तुम्हाला वाटेल तसं तुम्ही चिरून घ्या. मग नंतर आपण गॅस चालू करून त्याच्यावर पॅन गरम करत ठेवूया. पॅन गरम झाला की त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल चांगलं हे गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपण हिंग घालूया. 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा हळद आणि 1.5 चमचा तिखट टाकूया. मग आपण त्याच्यामध्ये चिरलेली भाजी टाकू. भाजी टाकून झाली की लो फ्लेम करायचा आणि चवीपुरता मीठ टाकायचं. मग चवीपुरता मीठ टाकून झाल्यावर भाजी हलवायची, म्हणजे सगळे तिखट आणि हळद मस्त एकजीव झाले पाहिजे. भाजी हलवून झाली की मीडियम फ्लेमवर करायचा गॅस. मग थोडं परत चवीपुरता आपल्याला हवं असेल तर आपण त्याच्यात मीठ टाकूया. गॅस हा मीडियम फ्लेमवर करायचा आणि मग झाकण ठेवायचं. मग 2 मिनिटांनी झाकण काढून आपण त्याच्यावर थोडंसं पाणी टाकू, म्हणजे भाजी खाली लागणार नाही. मग झाकण काढून भाजी परत हलवायची. मग ती शिजली आहे की नाही ते बघूया. चला तर मग शिजली आहे की नाही भाजी बघूया. इथे आपली भाजी छानपैकी शिजलेली आहे. तर मग परत आपण एकदा भाजी सगळीकडून एकसारखी हलवून घेऊया. मग गॅस आपण हा बंद करायचा आहे. बंद करून झाल्यावर एका वाटक्यामध्ये भाजी काढून वरून कोथिंबीर करून सर्व करायची आहे. आजची आपली भाजी मस्त छान झणझणीत झालेली आहे.